मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर 6 महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहोत। आम्ही प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच विविध विभागांमध्ये काम करत आहोत। आमचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजेच आमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमचा कार्यकाळ वाढवून आहोत त्याच ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी सेवेची संधी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांना करण्यात आली आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको आंदोलने करण्यात येतील व आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे हे आमरण उपोषण करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे। युवा दर्पण लाईव्ह साठी प्रमोद मुरेकर, शेगाव। धुळ्यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थिनींची निदर्शना। योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देण्याची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणा। आम्ही धुळे जिल्ह्यामधून संपूर्ण युवा व युवती सर्व मुख्यमंत्री योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1,19,000 तरुणांच्या वतीने आमच्या शासनाकडे एकच मागणी आहेत। आमची मुदत वाढवून मिळावी, तसेच आम्हाला परमनंट करण्यात यावं। ज्या प्रकारे आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो, त्यांना सत्तेवर आणलं, त्याच पद्धतीने शासनाने सुद्धा आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो, आम्हाला बेकार करू नये। गेल्या 4 महिन्यापासून आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत सगळ्यांना त्याच ठिकाणी परमनंट करण्यात यावा, आमची मुदत वाढवण्यात यावी। आम्हाला 25 ते 30,000 मानधन सुद्धा वाढवून देण्यात यावं। एवढंच नसून शासकीय ज्या नियम असतील, जे परमनंट लोक आहेत त्यांच्यासारखा अटी आम्हाला सुद्धा देण्यात यावं। जर असं शासनाने आमचं जे आहेत त्यांना जर परमनंट केलं नाही, आमची मुदत वाढवली नाही, तर आम्ही येणाऱ्या काही दिवसांनी रस्त्यावरती जसे मनोज जरांगे साहेब असतील किंवा ओबीसीचे नेते आके साहेब असतील त्यांच्यासारखं, त्यांच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करू। जर असं सुद्धा नाही झालं तर मी स्वतः अभिलाल देवरे आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण 1,19,000 मुख्यमंत्री बंधू आणि भगिनींच्या वतीने आमरण उपोषण करेल, हे शासनाला जाहीर करतो। सच्चा मित्र वही है जो अपने हारे हुए मित्र को फिर से विजयी बनाने के लिए अपनी प्रिय से प्रिय वस्तु का बलिदान करते हैं। मित्रता निभाने के लिए यदि पाप कर्म करके मुझे नरक भी भोगना पड़े तो मुझे स्वीकार है। यही मित्रता का आदर्श है और यही मेरी शपथ है।